20. याचा अर्थ चालू कोणता आहे बरं? 2019-20 हे आपलं चालू आहे. मागलं कोणतं असेल? 18-19. पुढलं कोणतं असेल? 20-21. बरोबर आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही ना. चलो आता ट्रान्सफर करूत आपण. हे मागीलचं नेहमी काय करतो हे तर माहिती आहे. मागीलचं नेहमी मायनस आणि पुढीलचं पण मायनस, आणि पुढीलचं उत्पन्नाच्या संदर्भात असेल तर ती मायनस करून देयता येते, आणि खर्चाच्या संदर्भात असेल तर ती संपत्तीला दाखवित असतो. तर आता देयता बाजूचं पहिलं पद काय बरं? ताळेबंद एकदा नीट चेक करा बरं. ताळेबंदाची तारीख किती आहे क्वेश्चनमध्ये बघा बरं एकदा. 1/4/2000 आणि इथं तारीख किती आहे बरं? 2000. ही कधीच आहे आपलं ताळेबंद आता जी तयार करावली मी ही चालू वर्षाचं आहे. मग इथं क्वेश्चनमध्ये दिले ही कोणत्या वर्षाचं आहे बरं? मागील वर्षाचं आहे. आलं लक्षात. इथं ताळेबंद कॉलम्समध्ये पण देऊ शकतात, किंवा आपण काल 2 क्वेश्चन्समध्ये घेतलं होतं बा, पुढे 1 एप्रिलची संपत्ती आणि देयता पुढील प्रमाणे होते, समावणीमध्ये दिलतो का नाही, त्या पद्धतीनं पण सुद्धा येऊ शकतं. आलं लक्षात. आज सध्या आपल्याला कॉलम्समध्ये आहे ताळेबंद. मग मागील वर्षीच नेहमी किती इफेक्ट दाखवायचे म्हणतो आपण? एकच. आणि ट्रान्सफर करते वेळेस अगोदर कशाचा विचार करायचा? मागील वर्षाचा विचार करायचा, कारण मागील वर्षी शिल्लक अगोदर आणावं लागते ना, त्याशिवाय आपण पुढलं चालू करणार आहोत का? नाही. तर आता देयता बाजू पहिलं पद काय बरं? कंपल्सरी कुठे येते ती? देयताला. जशाच तसं आलं का? भांडवल निधी. काय बदल करायचे का याच्यामध्ये? नाही. किती रुपये अमाऊंट आहे बरं बोमला बरं? 6,43,000 झालं. अजून कोणते आहेत का पद? नाही. चलो अच्छे बच्चे. नेक्स्ट बोमला बरं. संपत्ती बाजू. आता बघा मी संपत्ती बाजूचे एक पद ध्यानात ठेवा म्हटलं 2. एक रोख शिल्लक आणि दुसरं बँक शिल्लक. तेच खाली प्राप्ती शोधन खात्याला शिल्लक पुढे आणली म्हणून दिलेले असतात. मागील वर्ष शिल्लक आहे, आता या वर्षी आणावं लागतात का नाही आपल्याला? बरोबर आहे. मागील वर्षामध्ये संपत्ती बाजू एक इफेक्ट झाले, आता नंतर प्राप्ती शोधन खात्यामध्ये एक इफेक्ट झाले शिल्लक पुढे आणली म्हणून. मग आता 2 इफेक्ट झालेत ना, मग तिसरा इफेक्ट अजून दाखवत बसायचे का? नाही. म्हणजे आपण शिल्लक पुढे आणल्याची नोंद करतो का? नाही. शिल्लक पुढे आणली हेच आपल्याला मागील वर्षी दिलेलं असते, उल्लेख केले. मग रिपीट आहे, रिपीट घ्यायचे का? मग ती नाही. चला सोडून द्या. रोख शिल्लक पण आणि बँक शिल्लक पण सोडून दिलं. त्याच्या पुढलं पद कोणतं आहे? इमारत काय असते? दाखव मग. इमारत. एवढ्या इमारत किती बोंबला? 4. इनर का आउटर? आउटर. 4,50,000. उलट चला, उलट. उपस्कर काय असते? संपत्ती. उपस्कर. इनर का आउटर बर किती? 72,000 आहेत. पण याला किती वेळी सोडायचे तर? 4. ह्याच्यावर 2 समान आहेत ना. नंतर नेक्स्ट. पुस्तकं काय असतात आपली? संपत्ती. दाखवा मग ह्याला 4 वेळी सोडून. पुस्तके. ग्रंथालय पुस्तके लिहा. इनर का आउटर किती? ह्याला पण किती वेळी? 4. 2 टिक, 1 टिक लक्षात येते ना तिथं. नेक्स्ट. संगणक प्रयोगशाळा. आता शाळा म्हटल्यास तिथं संगणक कम्प्युटर्स असतात, प्रयोगशाळा पण आहे का नाही त्यांची? मग ती त्यांच्यासाठी काय? संपत्ती. दाखवा मग. प्रयोगशाळा. पूर्ण शब्द लिहा बरं का तुम्ही. किती रुपये? 60 पॅक. आठवलं का? जाऊ थोड्या वेळानं आपण बी दोघं जण. तो 60 घे, मी चकना घेतो. नंतर नेक्स्ट. आता कोणती ताळेबंद झाला? आता प्राप्ती शोधन खाते. आता प्राप्ती शोधन खात्यामधली कोणती बाजू बरं? आता प्राप्ती बाजू. प्राप्तीची पदं कुठं? एक तर उत्पन्न, दुसरीकडे देयता. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का? नाही. पहिलं काय बरं? शिल्लक पुढे आणली, आणि तेच संपत्तीचे रिपीट आलेत ना, मग घ्यायचंय का आपल्याला? नाही. चलो सोडून द्या. शिल्लक पुढे आणली कोणकोणती असते? एक तर रोख शिल्लक आणि दुसरं बँक शिल्लक असते. चलो नेक्स्ट काय बरं? शिक्षण शुल्क. काय असते आपलं? उत्पन्न. आपली शाळा आहे असं समजून आपल्याला हिशोब ठेवायला हवं. शिक्षण शुल्क किती बोंबला बर? 90,000. नेक्स्ट. बरं इनरला काय थुका लावून पसारे पाव इकडलं आणि आतमध्ये लिहा त्याला 90,000. चलो नेक्स्ट बोंबला सत्र शुल्क. सत्र शुल्क सुद्धा काय असेल? उत्पन्न. सत्र शुल्क. आता सांगा इनर काउंटर. ओके 3,000 फक्त. प्रवेश शुल्क सुद्धा काय असते आपलं? उत्पन्न. दाखवा. इनर काउंटर बर आउटर बोंबला किती रुपये बर?
12,000. अजूक देणगी, पण कंसात काय म्हटले, याचा अर्थ त्याच्यावर काय, गुपित समायोजना. बरोबर आहे ना. मग त्याला इनरला लिहू का आउटरला लिहू? बर लिहा. मग देणगी किती, 61,000. आपण देणगी देत आहो का नाही, 10 रुपये देतो आणि 10 वेळा तर नाव पुकारायला लावतो, आहे की नाही. नंतर प्राप्त व्याज. प्राप्त म्हणल्यास आपलं काय असेल, उत्पन्न. नाही थोडं थांबा रे, चलू द्या तुमचं. नाही नाही आम्ही थांबतो. हां मग तुम्ही मला विचारा ना, मग तिकडे कशाला विचारालात. महसुलीसाठी संदर्भात आपण एक सरळ सरळ टिप दिला. कंसात जर समजा एखाद्या ठिकाणी महसुली किंवा सामान्य शब्द ध्यानात ठेवा, महसुली आणि सामान्य जर म्हटलं तर ती काय समजा म्हणते, उत्पन्न समजा म्हणते. कारण उत्पन्न खर्च खाते हे कसलं खाते आहे बरं, आपलं महसुलीचं खातं आहे. कसलं आहे, महसुलीचं. आणि आपलं ताळेबंद ही कसलं आहे तर भांडवलीचं आहे. कसलं आहे, भांडवलीचं आहे. लक्षात राहील ना. म्हणजे उत्पन्न खर्च खात्याचा पप्पा कोण आहे, महसुली. आणि ताळेबंदाचा पप्पा कोण आहे, भांडवली आहे. जर कंसात जर समजा ते पप्पाचं जर नावाचा जर उल्लेख केला असेल, एवढं तर ध्यानात राहील ना. कंसात जर समजा त्याचा पप्पा जर महसुली जर म्हटलं तर त्याच्या इकडे दाखवायचं कुठं, उत्पन्न बाजूस, आलं लक्षात. आणि भांडवली जर म्हटलं तर भांडवल निधीमध्ये प्लस करायचे. पण ते कसं डायरेक्ट न करता आपण अगोदर इनरला दाखवलो, त्याच्यावर गुपित समावना असं समजून पुन्हा इथून मायनस करून इकडे दाखवतो. नाहीतर डायरेक्ट दाखवल्यानंतर कसं आलं कुठून आलं हे कन्फ्युजन नको, त्यासाठी इकडे दाखवलं अगोदर. ओके. नंतर नेक्स्ट प्राप्त झालं ना. हा आता नंतर शासकीय अनुदान. प्राप्त व्याजचं सांगा रे बाबा, 2,000 झालं. तुम्ही आपापसात चर्चा केला की माझं लक्ष येते लगेच, मग इकडलं राहते सगळंच. मग थांबा रे, थांबा. हां आता बोला. हां पण कंसात काय म्हटलंय, महसुली. ओके. महसुली म्हटल्यास आता सांगितलं ना. हां महसुली म्हटल्यास कुठं लिहायचं असते ते, उत्पन्नाला. पण महसुली आणि सामान्य जर कंसात म्हटलं तर ती गुपित समावून आहे का आपल्यासाठी, नाही. ओके दाखवा मग. शासकीय अनुदान 1,20,000. शासकीय अनुदान लक्षात येते ना. शासनाकडून आपल्याला जसं घरकुलसाठी अनुदान भेटते का नाही पैसे, तसं शाळेसाठी पण अनुदान भेटले आपल्या. कशासाठी तर एखादं रूम बांधा, एखादं ऑफिस बांधा, ह्याच्यासाठी आपल्याला पैसे भेटलेले. तर मग ते भेटलेले पैसे आपण शासनाला परत करत असतो का कधी, नाही. तर ते आपल्यासाठी काय, ते उत्पन्नच आहे ना, म्हणून उत्पन्न बाजू. नंतर नेक्स्ट बोंबला, ओ या ईद प्राप्ती आपलं काय असेल, दाखवा मग. ईद प्राप्ती म्हणलं मला हॉटेलच आठवतंय राव. किती, 11,000. पण कधी म्हणत नाव खाऊ घालता चला तुम्हाला म्हणून. नेक्स्ट प्राप्ती झालं ना. आता शोधन बाजू. आता शोधन बाजूची पद्धत कुठे, एक तर खर्च आणि दुसरीकडे संपत्तीला. सासरवाडी विसर, आता इकडे आता. ओके. एक तर खर्च आणि दुसरीकडे संपत्ती. याच्या व्यतिरिक्त कुठे दाखवायचंय का, नाही. तर पहिलं पद काय आहे बरं, येतन. येतन कुठे येते, खर्च बाजू दाखवा, येतन. पण इनर का आउटर, गुड. किती बोंबला, 90,000. 90 वर भर द्या. नंतर नेक्स्ट. ओके. हो का, कुठे गेले रे, हो का इथं आहे. ग्रंथालय पुस्तके. गेल्या वर्षीचे माझं पुस्तक किती रुपयाचे होते, टाकून दिलो का मी, नाही. बरोबर आहे ना. आता वापरायला घेतलो आपण, बरोबर आहे. मग गेल्या वर्षी 45चे होते, आता किती रुपयाचे आहेत अजून, मग ती आता 14,000 म्हणजे चालू वर्ष खरेदी केल्यावरच वाढतील ना. मग ह्याच्यात प्लस करू का मायनस, बरं आता प्लस करा. मग ह्याच्यात प्लस पोलिओ खरेदी केल्यास वाढते का विक्री केल्यास वाढत असते, बरं खरेदी केल्यास. गुड. किती रुपये, 14,000. प्लस करून परत अजून इनरला किती येते सांगा बरं मला. 4 आणि 5, 5 आणि 4 9, 59,000. ओके. चव्हाण शेठ कळकाले का, हां. आता 59,000 आलं की. आता नंतर नेक्स्ट पद कोणतं आहे बोंबला बरं. अच्छा, कोणाचं का कार्यालयाचं असेल ना, कारखान्याचं असेल ना, कशाचं का असणार, लक्ष द्यावं इकडं. तर काय असते आपलं खर्च दाखवा, कार्यालय भाडे किती रुपये, 10,000 झालं. छपाई व काय असेल आपली, दाखवा मग. छपाई आणि
लेखन सामग्री किती? इनर का आउटर? आउटर 22,000. नेक्स्ट बोमला विविध खर्च. खर्च दाखवा मग. असली पद्धत तर लगे पटपट सॉल्व करता येतात ना. हां, इनर का आउटर किती? 12,000. नेक्स्ट विमा. रोज उठून ते आपलं रोज उठून म्हणाला ते आपण नफा कमवणाऱ्यांमध्ये गेलो. इथं बघायचं विमा खर्चच आहे ना. दाखवा मग. विमा 10,200 आउटर ना. ओके, नंतर नेक्स्ट दाखवा. किती? 8,000. नेक्स्ट वार्षिक संमेलन खर्च. वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे गॅदरिंग होते का धांगाडधिंगा. हां, ती खर्च आहे आपलं. दाखवा मग. वार्षिक स्नेह संमेलन खर्च किती रुपये बर? 9,000. आणि आता प्रथा कशीच निघाले? गेट टुगेदरची निघाली ना. गेट टुगेदर्स म्हणतात खरे. हां, चला नंतर नेक्स्ट. फर्निचर काय असते? आपली संपत्ती. पण अगोदरची चापसून बघा आहे की हो का? गेल्या वर्षी किती रुपयाची आहे बरं? आता अजून किती रुपयाची खरेदी केला हो? मग आता 50,000 प्लस करू का मायनस करू? प्लस पोलिओ. कशामुळं? खरेदीमुळं. लक्ष द्या इकडं. खरेदी किती रुपये? 50,000. प्लस करून किती येते बघा बरं? 7 5 12 1,22,000. पण कुठं दाखवलं? इनरला दाखवलं का आउटरला दाखवलं? का बरं इनरला दाखवलं? कारण पुढे अजून समावून आहे ना. 2 टिक केलं तो, त्यासाठी त्याला इनरला ठेवला हो. झालं. नेक्स्ट काय बरं? दुरुस्ती. काय असेल? खर्च. दाखवा मग. दुरुस्ती किती बरं बोंबला? 15,000. नेक्स्ट शिल्लक पुढे नेली. आपली भविष्यातील काय असते? संपत्ती. दाखवा मग इथं. पण शिल्लक पुढे नेली लिहितो का? नाही. तर इथं काय लिहायचं बरं आपल्याला? रोख आणि बँक. रोख किती बरं? 4,800. आणि बँक 70 का? 70,000. ओके, झालं. इथंपर्यंत काय अडचण आहे का पेंटिया? नाही ना. असेल तर विचार. पाणी प्या, पाणी प्या. ते नाहीतर औषध एकमेव आहे बघा, देशी. कुरी 1 टोपणभर घ्यायचं. बराबर खोकला गायब होऊन जाते. पण कुरी घ्यायचं, कारण गळा जळते म्हणतात ना त्याच्या. नाही का नाही? आणून देऊ का? आमच्या आज्यापाशी असते शिल्लक उरलेली. हां, समावना क्रमांक 1. पण 1 बघण्याच्या अगोदर आपल्याला कोणते समावना बघायचे? जे गुपित समावना आहेत ते बघायचे. तर आता गुपित समावना कशावर आहेत का चेक करा बरं. देणगी. पण कंसात भांडवली म्हटले ना आपल्याला. हां, मग भांडवली म्हटल्यास पण किती टक्के आहे का? शांत थोडं करा. ह्याच्यात प्लस का मायनस? मायनस. देणगी भांडवलीकरण म्हणलं की नेहमी मायनस. भांडवल निधीमध्ये प्लस करतो आपण. किती टक्के? 100%. भांडवलीकरण किती रुपये बरं? 61,000. मायनस करून आउटरला 0. बरोबर आहे. मग आता 61,000 देणगीमधून मायनस, तर भांडवल निधीमध्ये इकडं प्लस. ओके, किती टक्के बरं? 100%. कशाचे बरं? देणगीचे. भांडवलीकरण 61,000. 61,000 घेतलो. आता तुमच्या मॅडमसाठी सांगतो. आता इथं लक्ष द्या. पुस्तकात ठेवा. इथं असं नसतं. इथं दिलेलंच नाही बरं का. पुस्तकात जरी समजा तुम्ही आन्सर बघितला तर हे आउटरला 0 येईल ना. म्हणजे तिथं सोडूनच दिलेलं नाही. डायरेक्टली इथं डायरेक्ट इथं प्लस केले. कुठं? भांडवली निधीमध्ये. डायरेक्ट कुठं केले? भांडवल निधीमध्ये प्लस केले. पण उत्पन्न बाजूस असं दाखवले का मायनस करून आउटरला? नाही. आलं लक्षात? म्हणजे एकच सिंगल इफेक्टमध्ये दाखवले तरी उत्तर बरोबर येते का? बदल येले का? नाही, कारण तर आउटरला 0च येले ना. ओके, पण हे आपण असं का बरं घ्यायला? तर आपल्याला भांडवल निधीची समायोजना पाठ राहील भांडवलीकरणाची, त्यासाठी घेतो आपण. हा, नंतर आता झाले ना गुपित समावना. हा, आता पहिली समावना काय म्हणते बघा बरं. अदत्त वेतन. अदत्त वेतन किती रुपये आहे बरं? मग अदत्त म्हणल्यास नेहमी प्लस करतो का मायनस? करा मग प्लस. पोलिओ अदत्त किती आहे बरं? 9,000. 9,000 प्लस करून आउटरला 99,000. 99. हा, 9,000 रुपये. आता अदत्त याचा अर्थ द्यायचंय का यायचंय?
द्यायचंय. द्यायचंय म्हणल्यास इकडं हा दाखवा मी इथं. दत्त कशाचं? येतनाचं. किती? गुड गुड. झालं का रे? हा पानपलटा. पेंट्या वाच रे माग. अप्राप्त शिक्षण शुल्क रुपये किती म्हणते बरं? 15,000. अप्राप्तचा अर्थ काय म्हणतो आपण? येणं. आणखीन मिळालंय का? नाही. मग येणं म्हटल्या संबंधित पदार्थ अगोदर तर प्लस का मायनस? प्लस. अप्राप्त किती? मग प्लस करून आउटरला 1,05,000 येतंय का? मग आता 15,000 येणं आहे ना. येणं म्हटलं भविष्यातील काय असेल? दाखवा मग संपत्ती लिहू का? अप्राप्त पण कशाचं? शिक्षण शुल्क. किती? 15,000. ओके. हा चव्हाण शेठ वाचवा का? कुठं आहे की आणि कुठं नाही की, आहे की नाही? गाडी जाते असं म्हणली असं आपली. खा खा. हा बरं घसारा आकारा. हा पुढे. हा ओके चला. काय करायचंय आपल्याला? घसारा. ओके. ग्रंथालय पुस्तकावर किती रुपये बर? 9,000. आणि फर्निचरवर 10,000 रुपये. घसारा ही नेहमी प्लस का मायनस? घसारा संस्थेचं खर्च का उत्पन्न? खर्च. ओके करा मग. आता पहिलं कशाचं करू बरं मी? पुस्तकाचं. करा मायनस. घसारा ऑलरेडी काढून दिले, मेहनत घ्यायची गरज नाही आपल्याला. 9,000. 9,000 मायनस करून आउटरला 50,000. ओके ओके. आता 9,000 रुपये आपलं खर्च का उत्पन्न? मग इकडं खर्च बाजूस कशावर आकार लाव? ओके. ग्रंथालय पुस्तकांवर घसारा किती रुपये बर? 9,000. झालं. आता आणखीन कशाचं राहिले बरं? फर्निचरचं. मग फर्निचरवर पण प्लस का मायनस? करा मग मायनस. घसारा किती? 10,000. आउटरला 1,12,000. मग 10,000 रुपये इकडं कुठं दाखव? मग कशावर? हा उपस करा म्हणा. फर्निचर करा काय हरकत नाही. उपस करावर घसारा किती? वा 10,000. झालं. नेक्स्ट आणखीन कोणती समान आहे का? सोपं होतं का अवघड होतं ही क्वेश्चन? सोपं आहे ना. ताळेबंद दिलं म्हणजे काय असं काय कन्फ्युजन मध्ये पडायचं का? नाही. फक्त ताळेबंदामधले आपण कोणती घेतलो ना बरं? रोख आणि बँक. का बरं घेतलो नाही? तर तेच खाली शिल्लक पुढे आणली म्हणून दिलेलं होतं, त्यासाठी घेतलेलं नाही. चलो आता टॅली. चला बघा रे वडावडी करा पटपट. कोणती बाजू जास्ती ते बघा. बघचाल का नाही? चला लक्ष द्या इकडं. 99,000 आहेत ना. 99 म्हणजे 10,000 म्हणजे 1,09,000. पिंट्या लक्ष द्या. आता किती बी सॉस ठेवू द्या. 1,09,000 झाले. पुन्हा आता 22 आणि 12 किती होतात बरं? 30. 34. पुन्हा नंतर 10,200 आणि 8,000 म्हणजे 18,200. पुन्हा नंतर किती आहे बरं? 9,000 आणि 15,000 ना. 15 आणि 9 24. ये नंतर 15 9 24 झाले. आता 24च्या नंतर किती बरं? 9 आणि 10 19. चला लक्ष द्या इकडं. कोणत्या बाजूचं बघायला मी आता? नाही म्हणजे खर्च बाजू का? 0 अशी 0 0 अशी 0 2. पुन्हा नंतर 9 4 13. शांत रे थोडं. 13 आणि 8 21. 21 आणि 4 25. 25 आणि 9 25 30 34. 34 ला 4 हातचा आला 3. 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 2 7 9 आणि 1 10 ला 0 हातचा 1. 1 आणि किती आलं? 2. 2,04,200. तुमचं तेवढं चालतं ना? तुमचं किती आलं? आलं नव्हतं? कसं करावं राव. आता नंतर इकडली बा आता उत्पन्नची 1,05,000 आणि 3,000 म्हणजे किती बरं? 1,00,000
8, 1,08,000. पुन्हा नंतर किती आहे बरं 12,000 आणि 2,000 ना. 12 आणि 2 किती 14. पुन्हा नंतर ही 1,20,000 आहे रे. 12,000 नाही 1,20,000 आहे. पुन्हा नंतर 11,000. ओके हो का 0 0 0 8 आणि 4 12 12 आणि 1 13ला 3 परत हाचा 1 1 आणि 1 2 2 4 आणि 1 5 हाचा येत नाही 2 म्हणजे किती आलं 2,53,000 आलती का. पण स्वतःवर विश्वास होतं का. पण मला किती वेळ लागला काढायला. एवढं सुद्धा करता येत नाही. 2-2ची बेरीज करता येत नाही. ती काय करावं तुम्हाला बोलून सुद्धा काय उपयोग नाही. पालत्या घागरीवर पाणी आहे तुम्हाला बोलून. गडबड करून काय उपयोगाचं नाही बरं का. चला आता खर्चाची किती आले 2,04,200 आणि उत्पन्नाची किती आले 2,53,000. कोणती बाजू जास्त आहे बरं आपली. हां मग लिहा मग दोन्ही साईडला 2,53,000 2,53,000. त्याच्यातून किती वजा करायचे बराचे बच्चे 2,04,200 ना. हे का 2,53,000 मधून किती मायनस करायचे तर 2,04,200. तर बघा लक्ष द्यायचं हो का 0 0 10 मधून 2 गेले 8 हाचा 1 4 आणि 1 5 झाले. मग 3 मधून 5 जात नाहीत. मग 13 मधून 5 गेले 8 परत हाचा 1 5 मधून 1 गेलं 4 0 म्हणजे किती आलं बरं 48,800. मग आता कोणती बाजू कमी आहे आपली खर्च. तर दाखव मग खर्च बाजूस 48,800 ना. हां त्याला नाव द्या वाढमाय. हां इथं वाढावं वेगळंच आहे आन्सरामध्ये. हां चला असू द्या आपलं 48,800 आहे ना. पण मला माझ्यावरच विश्वास आहे म्हणायचं चालू द्यायचं. हां आता वाढावा असलं की भांडवल निधीमध्ये काय करतो आपण प्लस वाढावा किती बरं 48,800. चलो आता 48,800 प्लस करून भावावर किती येते हो इथं लक्ष द्या. टॅली करून दाखवतोय आता देताची. आता हे टोटल भावावर किती येते 6,43,000 ना. पुन्हा नंतर किती आहे रे 61. पुन्हा 48,800 हो का 0 0 0 3 आणि 1 4. अरे इथं 48,800 होतं ना. हां वयामानानं होत असतं 3 आणि 1 4 आणि या 4 आणि 8 12ला 2 हाचा 1 4 आणि 1 5 आणि 6 11 11 आणि 6 4 15ला 5 हातच्या 1 6 आणि 1 म्हणजे किती आलं 7,52,800. बरोबर आहे. इथं आलं ना आउटरला 7,52,800. आता त्याच्यात किती प्लस करायच्यात आपल्याला आता 9,000. तर बघा लगेच प्लस करून 0 0 8 9 आणि 2 11 ला 1 हातचा 1 5 आणि 1 6 आणि 7 7,61,800 आलं का बघा. आता संपत्तीची पण तेवढीच येते का बघा. एवढं तर बघ चाल का. पहिली अमाऊंट किती आहे 4,50,000. हां नेक्स्ट किती आहे बरं 1,12,000. हां नेक्स्ट किती आहे बरं 50 आणि 60 6 आणि 5 11 1,10,000. 1,10,000 आणि ही 4,800 म्हणजे 1,14,800 1,14,800. पुन्हा नंतर 70 आणि 1,15,000 आहे ना 85,000. 0 0 सांगतो थांबा. आता येऊ का 8 आलं का. हां 2 आणि 4 6 आणि 5 11ला 1 हाचा 1 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 8 16ला हातचा 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7,61,800 7,61,800. ओके बा कॉन्फिडन्स स्वतःवर असल्यावरच होत असते. आता जर समजा तुम्ही जर जम्बलिंगमध्ये जर पडला असतं तर आता सांगतो जम्बलिंग कसं झालं तर आता तुम्हाला पुस्तकात वाढावं किती दिले बघा बरं एकदा. बघा म्हटलोय चुकीचं बघा म्हणणं 48,000.
माझं वाढावं किती आले 48,800. पण विश्वास कोणावर होतं? माझं स्वतःवर होतं ना. आलं लक्षात? पुन्हा नंतर इथं किती आले 7,61,800 आणि तिथं पण तीच दिली का ताळेबंदाची बेरीज 7,61,800. म्हणजे चूक झाली ना तिथं वाढावं दुरुस्त करून घ्या. आता तिथं 48,800 करा, पुस्तकात दुरुस्त करा, तिथं दुरुस्त करून घ्या. 48,800 करा पुस्तकात सुद्धा. म्हणजे बघा पुस्तक सुद्धा चुकीचे आहे. इथं टायपिंग मिस्टेक होतच असतं, पण लगे आम्ही तिथंच बघत बसलो असतो आहे की नाही. चला अजून एक घ्या.